आम आदमी पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट खतीब वकील आज रोजी बोलो बिंदास या लोकप्रिय युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम आदमी पार्टी ही भाजप मोदी सरकारने जे नवीन वक्फ विधेयक आणलेलं आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आहे। आम आदमी पार्टीची ही भूमिका आहे की हे वक्फ बिल हे संपूर्णतः भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाच्यावर कुठाराघात करणारे असं आहे। या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाबरोबरच भारतावर सुद्धा अमेरिकेमध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर जो प्रचंड कर लावलेला आहे आणि त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की इतर लोकांप्रमाणे मोदींनी सुद्धा आमची फसवणूक केलेली आहे। या मुद्द्यावरून लक्ष वळवण्याकरता आणि तसेच भारतातील एक उद्योगपती मुकेश अंबानी यांचं मुंबईमधील जे आलिशान घर आहे ते वक्फच्या मिळकतीवर बांधण्यात आलेलं आहे। या बाबींवरून लक्ष उडवण्याकरता आणि मतदारांचं धार्मिक जातीय भाषक ध्रुवीकरण करण्याकरता मोदी सरकारने एनडीए सरकारने भाजप सरकारने हे संपूर्णतः असंवैधानिक असं वक्फ बिल आणलेलं आहे। जय हिंद। हा पामार आम आदमी पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट खतीब वकील आज रोजी बोलो बिंदास या लोकप्रिय युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम आदमी पार्टी ही भाजप मोदी सरकारने जे नवीन वक्फ विधेयक आणलेलं आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आहे। आम आदमी पार्टीची ही भूमिका आहे की हे वक्फ बिल हे संपूर्णतः भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाच्यावर कुठाराघात करणारे असं आहे। या वक्फ बिलानं भारतीय समाजामध्ये धार्मिक आधारावर पक्षपात केलेला आहे। एकीकडे इतर धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माच्या मूळ तत्वांप्रमाणे ट्रस्ट स्थापन करण्याची त्यांचं व्यवस्थापन आणि प्रशासन करण्याची संपूर्ण मुभा दिलेली आहे। परंतु येथे मोदी सरकारने भाजप सरकारने वक्फची जी मूलभूत संकल्पना आहे त्या संकल्पनेला तडा देण्याचं काम केलेलं आहे। यापूर्वीच्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी होत्या म्हणजेच नोंदणीबाबत त्यांच्या प्रशासनाबाबत या बाबी नवीन विधेयकामध्ये आहे तशाच ठेवण्यात आलेले आहेत। हे वक्फ बिल आणण्यामागं मोदी सरकारचा हा डाव होता की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाबरोबरच भारतावर सुद्धा अमेरिकेमध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर जो प्रचंड कर लावलेला आहे आणि त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की इतर लोकांप्रमाणे मोदींनी सुद्धा आमची फसवणूक केलेली आहे। या मुद्द्यावरून लक्ष वळवण्याकरता आणि तसेच भारतातील एक उद्योगपती मुकेश अंबानी यांचं मुंबईमधील जे आलिशान घर आहे ते वक्फच्या मिळकतीवर बांधण्यात आलेलं आहे। या बाबींवरून लक्ष उडवण्याकरता आणि मतदारांचं धार्मिक जातीय भाषक ध्रुवीकरण करण्याकरता मोदी सरकारने एनडीए सरकारने भाजप सरकारने हे संपूर्णतः असंवैधानिक असं वक्फ बिल आणलेलं आहे। आम आदमी पार्टी या नवीन वक्फ बिलाचा रस्त्यावर उतरून संवैधानिक मार्गाने सर्वशीर मार्गाने विरोध करेल।